नमस्कार प्रेक्षकांनो, दीपावलीच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. लग्नाची बेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता काकू ही सिंधूचा कान पिरगळवते. कारण आता सिंधूने काकूची ॲक्टिंग केलेली असते. तेव्हा आता लगेचच सिंधू म्हणते की कशी वाटली ॲक्टिंग आणि कसा वाटला ब्लँक. तर लगेचच सावी म्हणते की आई मस्त. तर आता हसतच काकू म्हणते की माझी गादी अगदी व्यवस्थित चालवशील सिंधू तू. तर सिंधूसुद्धा हसू लागते आणि काकूसुद्धा खुश झालेली असते. तेवढ्यात आता काकूकडे बघत सिंधू हसू लागतात. आता काकू म्हणते की अशीच खुश राहा सिंधू. तर तेवढ्यात पुन्हा ॲक्टिंग करत सिंधू आता वेणू आणि सावीला म्हणते की पण मी तुमचं बोलणं ऐकलं बरं का, तरीसुद्धा तुम्ही कॅम्पला जा. कारण तुमच्या कॅम्पमधील सरांनी मला देखील कॅम्पला बोलावलंय आणि तेही डॉक्टर म्हणून. ते ऐकताच आता वेणू आणि सावी खूप खुश झालेले असतात. तर सावी म्हणते की आता मी सुद्धा येणार. सिंधू म्हणते की दोघांच्याही आवडीचा डब्यामध्ये खाऊ दिला बरं का, तेव्हा दोघांनीही डबा संपवायचा आहे, कळलंय का? ओके असे आता सिंधू वेणू आणि सावीला बोलते. तर वेणू सावी खूप खुश झालेले असतात. त्यानंतर आता सिंधू काकूला म्हणते की काकू मी मुलांना कॅम्पमध्ये सोडून येते बरं का. कॅम्प संपला की लगेच मुलांची शाळा सुरू होणार आहे. काकू म्हणते की बरोबर ना सिंधू, हे सेमिस्टर झाल्यानंतरच आता मुलं घरी येतील बरोबर ना. तर हसत सिंधू म्हणते की बरोबर. आणि आता काकूला बाय बाय करून वेणू आणि सावी स्कूलला निघून जातात. इकडे आता काकू ही घरामध्ये असताना आता काकू ही चहा पित असते. तर तेवढ्यात ऋतुजा आणि रेश्मा समोर बसलेल्या असतात आणि काकू चहा पिऊ लागतात. चहा खूप सुंदर झाल्याचे काकू आता रेश्माला बोलते. तर रेश्मा म्हणते की काकू आजचा चहा मी बनवलाय. काकू म्हणते काय रेश्मा, आज चहा तू बनवलास? तर रेश्मा म्हणते हो काकू. आणि तेवढ्यात आता इकडे राजेश्री ही किचनमध्ये मिरच्या टाकून राजेश्रीकडून ठसका झालेला असतो. ते आता काकू ऋतुजा रेश्मा सगळेजण आता खोकू लागतात. तर आता त्याच वेळेस मिरचीची धुरी घेऊन राजेश्री ही बाहेर येते. तर आता लगेचच रेश्मा म्हणते काकू काय करताय? तर आता राजेश्री म्हणते की तुम्ही थांबा, दृष्ट काढायची ना. तेव्हा थोडीशी धुरी देऊ राहिली. तर आता काकू म्हणते की ही कसली आली तुझी दृष्ट? अगे दुसऱ्यांना त्रास होतोय आणि तू अशी मिरचीची धुरी देऊन दृष्ट काढते का? राजेश्री म्हणते की अहो वहिनी थोडा वेळ होईल त्रास, पण नंतर सगळं काही व्यवस्थित होईल, थांबा. आणि आता तेवढ्यात दृष्ट काढून ते मिरच्या वगैरे बाहेर फेकून देतात. समोर आता दरवाजात राणी उभी असते. तेव्हा राणीला बघून राजेश्रीला मोठा धक्का बसतो. तर आता पाठीमागून ऋतुजा आणि काकूसुद्धा राणीला बघतात आणि तावातावाने आता दरवाजाकडे येतात. तेवढ्यात आता राणीकडे बघत ऋतुजा म्हणते की वहिनी साहेब, अहो राजेश्री काकू घरातली पिढा बाहेर जाण्यासाठी दृष्ट काढत होतात, पण आता ही बाहेरची पिढा पुन्हा घरामध्ये यायला लागली. ते ऐकून आता राणीला मोठा धक्का बसलेला असतो. रागाने राजेश्री आता राणीकडे बघत म्हणते तू इथे कशाला आलीस गा आत्ता? तेव्हा आता राणी म्हणते की मला राघवला भेटायचं. तर आता सगळेजण विचार करू लागतात. राजेश्री म्हणते की कशाला भेटायचंय? तर राणी म्हणते की माझं त्याच्याकडे काम आहे. राजेश्री म्हणते की अगं झाला तेवढा तमाशा, पुरे नाही का, अजून काय हवंय तुला? मधू आता राजेश्रीला म्हणते की मला तुमच्या बोलण्यात काहीही इंटरेस्ट नाही आहे आणि मधू आतमध्ये जाऊ लागते. तर तेवढ्यात समोरून काकू म्हणते की आल्या पावली परत जा. तर आता मधू ही काकूकडे बघते आणि तेवढ्यात आता काकू ही राणीला म्हणते की माझ्या घरात तुझी इथे येण्याची हिंमत कशी झाली? तेव्हा आता राणी ही काकूकडे बघते आणि म्हणते की काकू मला फक्त एकदा राघवला भेटण्याची परवानगी द्या, कारण माझं काम खूप महत्त्वाचं आहे. तर आता काकू म्हणते की एकदा काय, तुला एक क्षणही राघवला मी भेटू देणार नाही. ते ऐकून आता मधूला मोठा धक्का बसलेला असतो. राणीला आता राग येतो. राणी म्हणते की तुम्ही सगळे राघवला मला भेटण्यापासून कसे अडवता ना, ते आता मी बघतेच. आणि आता लगेच राजेश्री आणि काकू हे राणीला अडवतात. तर आता राणी म्हणते की तुम्ही मला कशा अडवता ना, हे मी आता बघतेच. आणि राजेश्रीला ढकलून देत आता राणी ही आतमध्ये जाऊ लागते. तर काकू आणि राजेश्री दोघीही राणीला पकडण्याचा प्रयत्न करतात, पण राणी सगळ्यांना ढकलून देऊन वर राघवच्या बेडरूममध्ये निघून जाते. तर पाठीमागून राजेश्री काकू आणि सगळ्याजणी राघवच्या बेडरूमकडे धाव घेतात. तर राघव आता लॅपटॉप
लॅपटॉपवर काम करत असतो आणि राणी ही दरवाजात येऊन राघवकडे बघत असते. आणि तेवढ्यात आता राघव मधूकडे बघत म्हणतो की तू इथे काय करतेस. तर मधू पटकन कडी लावते. ते बघून राघव म्हणतो, मधू अगं कडी का लावतेस तू आणि इथे कशाला आलीस. तर तेवढ्यात पाठीमागून काकू आणि राजेश्री दरवाजाजवळ आलेले असतात. तर मधूने दरवाजा लावून घेतलेला असतो. इकडे आता राजेश्री आणि काकूने दरवाजाला कान लावलेले असतात. ऋतुजा म्हणते काय बोलतायत ते. इकडे आता राणी ही राघवकडे जाऊ लागते. तर तेवढ्यात बोट करत राघव म्हणतो तिथेच थांब. तेव्हा आता राघवकडे बघत मधू म्हणते की अरे राघव मला बोलण्याचा एक चान्स तरी दे. राघव म्हणतो की नाही, आता मी तुला संधी देऊन पुन्हा चूक कधीच करणार नाही. राघव म्हणतो की एकदा तुला संधी दिली होती तेव्हा तू काय केलं हे जरी तू विसरली असशील ना तरी ते मधू माझ्या चांगलं लक्षात आहे. ते ऐकून मधू म्हणते की अरे राघव असा का करतोस आणि असा का बोलतोस. अरे मी तुझी मैत्रीण आहे ना, तू मला तुझी मैत्रीण मानतोस ना. तर राघव म्हणतो की नाही, हे सगळं मी अगोदर मानत होतो पण आता माझा तुझ्यावर काहीच विश्वास राहिला नाही. सगळा विश्वास उडून लावला तू, उडून. मधू म्हणते की राघव अरे त्या सिंधूने तुला प्रेमवश केलं आणि तुला आठवतंय का. अरे राघव मी तुझं पहिलं प्रेम आहे, पहिलं. आणि आपण दोघे लग्न करणार होतो, आठवतंय का तुला. तर काकू आता दरवाजाला कान देऊन ऐकत असते. सिंधू म्हणते की खरं तर राघव तू त्या सिंधूशी लग्न केलंय आणि माझ्या फिलिंग्सशी खरं तर तू खेळलायस, आठवतंय का तुला. आता मधूचे ते बोलणे ऐकून राघव हा मधूकडे येत म्हणतो की मधू एक गोष्ट लक्षात ठेव, ज्या व्यक्तीचं आपल्यावरती प्रेम आहे ना त्या व्यक्तीला आपण कधीच दुखावत नाही आणि कायम आपण त्या व्यक्तीच्या सुखाचाच विचार करतो मधू. राघव म्हणतो की मधू प्रेम नेहमी देण्यात असतं, हिरावून घेण्यात नाही. तर मधू आता रागाने राघवकडे बघते. राघव म्हणतो की तेच प्रेम सिंधूने माझ्यावरती केलंय. ते ऐकताच आता मधूला मोठा धक्का बसतो. राघव म्हणतो की जाऊ दे, मी तुझ्याबरोबर का माझा टाईम घालवतोय, कारण खरं प्रेम काय असतं ना हे तुझ्यासारख्या बाईला कधीच कळणार नाही. आणि राघव मान फिरवतो. मधू म्हणते की राघव हे असे फिल्मी डायलॉग मारले तर तू जे बोलतो ते काही खरं होतं असतला भाग नाहीये राघव. काकुळतीने येऊन मधू आता राघवला म्हणते की राघव एकदा डोळे बंद करून तू माझ्याशी जे काही वागला ना त्याचा नीट विचार कर. तूच मला स्वप्न दाखवलीस राघव आणि नंतर तूच मला सोडून गेलास आणि मग तू त्या सिंधूच्या प्रेमात पडलाय. पण राघव तू याचा विचार केलाय का, मी अजून तिथेच आहे राघव जिथे तू मला सोडून गेला होतास. अजूनही मी त्याच वळणावरती आहे राघव. अजूनही तू मला जी आशा आणि स्वप्न दाखवली होती, अजूनही मला वाटतंय की तू माझं स्वप्न आणि माझी ती आशा तू पूर्ण करशील आणि म्हणून मी तुझी वाट बघत तिथेच उभा आहे राघव, असे मधू आता राघवला सांगते. मधू म्हणते की राघव तुला माझं प्रेम स्वार्थी वाटतं ना, तुला माझ्या प्रेमाला काहीही म्हणायचं ना म्हण, माझ्या प्रेमाला तू काहीही म्हण, मी तुला काहीही बोलणार नाही. मधू म्हणते की पण राघव माझं प्रेम प्रामाणिक होतं आणि मी जे काही केलं ना ते फक्त आपल्याने आपल्या प्रेमासाठी केलंय राघव. मधू म्हणते की राघव तू मला परत हवा होतास म्हणून मी तुझ्यावर प्रेम केलं. राघव आता एकटक डोळे करून ते सगळं ऐकत असतो. तर मधू आता राघवचा हात धरते आणि आता मधू राघवकडे बघत म्हणते की हे बघ राघव, मी स्वार्थी नाही तर मनापासून प्रेम करते राघव आणि शेवटच्या श्वासापर्यंत मी तुझ्यावरच प्रेम करत राहील राघव, असे मधूने राघवला सांगितलेलं असतं. तर आता असे बोलत असताना मधूने राघवचा हात धरलेला असतो. तेव्हा रागाने राघव त्या मधूच्या हाताकडे बघतो आणि आता राघव मधूला ढकलतो. त्यानंतर आता बोट करत राघव म्हणतो की लांब राहा माझ्यापासून. राघव म्हणतो परत जर माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न केला किंवा परत जर माझ्या अंगाला हात लावण्याचा प्रयत्न केला तर याद राख मधू. बोट करत राघवचे ते बोलणे ऐकून मधूला तिसरा मोठा धक्का बसलेला असतो. राघव आता मधूकडे बघतो तर राघव म्हणतो काय बोललीस तू, तुझं माझ्यावर प्रेम आहे. त्या दिवशी तू आपल्या प्रेमाची कशी कबुली दिली विसरलीस का तू मधू. मी ज्यावेळेस मशाल घेऊन आपण दोघं प्रेमासाठी मरायला आता मी तुला सांगितलं होतं त्या दिवशी टेबा हातातून वळून तू मला काय सांगितलं मधू. तर मधूच्या डोळ्यासमोर ते सगळं आठवतं. राघवला ढकलून देत ती मशाल आपल्या हातात घेत मधूने सांगितलेले असते की राघव माझं तुझ्यावर प्रेम नाहीये, खरं तर मला हे घर हवं होतं, मला तू हवा होतास म्हणून मी तुझ्यावरती प्रेम केलं आणि म्हणूनच मी एवढी कारस्थानं केली, त्या सिंधूला अडकवलं, तिच्या सावीला लपवलं
मधू रागाने सांगत असते की राघव, तुला मिळवण्यासाठी मी खूप खूप कट कारस्थानं केली, याची तुला कल्पना देखील नाहीये. हे सगळे आता मधू आणि राघवच्या डोळ्यासमोर येत असते. रागाच्या भरात मधूने सगळं काही राघवला सांगून टाकलेलं असतं. मधू म्हणते की पण मी हे राघव का केलं, कारण मला तू हवा होतास, रत्नपारख्यांची ही संपत्ती हवी होती. मधू म्हणते की या घराची मला मालकीण व्हायचं होतं राघव, तेव्हा तुला काय करायचं ते कर. मरायला काय, माझा जीव एवढा स्वस्त नाही असे मधू राघवला बोललेली असते. मरायचं तर तू मर, मला मरायचं नाही, असे आता मधूचे बोलणे राघवच्या डोळ्यासमोर येते आणि मधूला देखील ते आठवलेलं असतं. ते सगळं आठवून राघव म्हणतो, तुझ्यासारखी निस्वार्थी बाई ना कुणावरती खरं प्रेम करूच शकत नाही मधू. तुझ्या स्वार्थासाठी तू विनूला देखील दुखवलं. ना माझ्यावर प्रेम करू शकत नाही, ना माझ्या कुटुंबावर, ना माझ्या विनूवरती तू खरं प्रेम करू शकत नाही मधू. राघव म्हणतो की या घरातल्या एका जरी व्यक्तीवरती तू खरं प्रेम केलं असतं ना, ही आज अशी तू एकटी पडली नसतीस मधू. राघव म्हणतो की या घरातल्या प्रत्येक व्यक्तीला तू त्रास दिला आणि फसवलंयस मधू. ज्यांनी ज्यांनी तुझ्यावर प्रेम केलं त्यांच्या प्रेमाचा तू फक्त गैरफायदा घेतलास मधू, बाकी तू काहीच केलं नाहीस. राघव म्हणतो की मधू, मी एक पोलीस ऑफिसर आहे, त्यामुळे मी कायदा हातात घेतला नाही, नाही तर या अगोदरच मी तुला काय केले असते ना याचा तू विचारही करू शकत नाहीस. तेव्हा किती काही जरी झालं ना, तुझ्या पातळीला जाऊन मी तुझ्याशी तुझ्यासारखं वागणार नाही, असे राघव मधूला सांगतो. ते ऐकून आता मधू विचार करते की आता मला खूप काही आणि बरंच नाटक करावं लागेल. तेव्हा आता मधू पुन्हा आता राघवकडे येत म्हणते की राघव, मला माहीत आहे माझं खरंच चुकलं, मी असं बोलायला आणि असं वागायला नको होतं. मधू म्हणते की एक आई म्हणून, बाई म्हणून, एक बायको म्हणून खरंच मी चुकले राघव. मधू म्हणते की राघव, मला माझ्या चुकांची जाणीव आहे, तेव्हा प्लीज मला एकदा माफ कर, असे म्हणत मधूने आता राघवला मिठी मारलेली असते. तेव्हा राघवला खूप राग येतो आणि ते बघून रागाने राघव पुन्हा मधूला दूर लोटतो आणि म्हणतो की तुझं नाटक करून झालं असेल ना, तर तू जाऊ शकतेस, आणि जाताना एक गोष्ट लक्षात ठेव मधू तू. तेव्हा आता मधू राघवकडे बघते. इथून पुढे या घरात तुझ्यासाठी थोडीसुद्धा जागा नाही आहे मधू, आणि राघव पुन्हा त्याच्या खुर्चीवर जाऊन बसतो. ते ऐकून आता मधूला मोठा धक्का बसलेला असतो. तेव्हा आता पुन्हा राघवकडे बघत मधू म्हणते की राघव, मी तुला पुन्हा शेवटचं विचारते बरं का, तुला मी या घरात आणि माझं प्रेम नकोय का? तर राघव म्हणतो, नकोय मला तुझं प्रेम. राघव म्हणतो की किती वेळा तुला सांगायचं, अति झालंय तुझं, एकदा सांगून तुला कळत नाही का? राघव म्हणतो की मी तुला परत एकदा सांगतो मधू, आमच्या सगळ्यांच्या आयुष्यातून तू कायमची निघून जा, गेट लॉस्ट मधू. ते ऐकताच आता मधूला सगळ्यात मोठा धक्का बसलेला असतो आणि राघवने मधूसोबतचे सगळे संबंध तोडून टाकलेले असतात. ते ऐकताच मधूला मोठा धक्का बसून मधू म्हणते की राघव, या जन्मात तू माझा झाला नाहीस, पण मला खात्री आहे पुढच्या जन्मात तू नक्की माझा होशील, असे म्हणत मधू आता एक एक पाऊल मागे टाकू लागते. मधूकडे बघत राघव म्हणतो, म्हणजे? तर आता मधू म्हणते की राघव, मला विसरू नकोस बरं का, आणि येते मी. तेव्हा आता राघव मधूकडे बघत म्हणतो की मधू काय करतेस? तर खिडकी उघडून मधू आता खिडकीत उभा राहिलेली असते आणि राघवला म्हणते की राघव, माझी आता जाण्याची वेळ आली, असे म्हणत आता मधू खिडकीवर उभा राहून त्या खिडकीतून मधूने आता खाली उडी मारलेली असते. आणि ते बघताच आता मोठ्याने राघव मधू असे ओरडतो, तर मधू ही आता खाली पडलेली असते. राघवचा तो आवाज ऐकून आता इकडे काकू राजेश्री यांना देखील मोठा धक्का बसलेला असतो. आता दरवाजाला कान देऊन ऐकत असलेल्या काकूला राजेश्री म्हणते की अगं बाई, वहिनी आता काय झालं असेल? तर इकडे मधूने खिडकीतून उडी मारताच राघव हा खुर्चीवरून उठून पळतच आता खिडकीजवळ येतो आणि खाली बघतो, तर मधू आता खाली पडलेली असते. आणि पडलेल्या मधूकडे बघत आता राघवला मोठा धक्का बसलेला असतो आणि राघव आता एकटक नजरेने फक्त मधूने उडी मारून मधू पडली, आणि हे सगळे आता राघव स्वतःच्या डोळ्यांनी बघत असतो. राघवला देखील आता मोठा धक्का बसलेला असतो आणि आता पळतच राघव हा दरवाजा उघडून खाली मधूकडे धाव घेतो, तर पाठीमागून राजेश्री, ऋतुजा, काकू सगळेजण राघवच्या पाठीमागे पळतात. तर खाली येऊन राघव हा पडलेल्या मधूकडे बघतो. पळतच राघव आता मधूकडे येतो आणि मधूला आपल्या मांडीवर घेत मधूकडे बघू लागतो. मधूचे डोके फुटलेले असते ते बघून, मधूची ती अवस्था बघून आता राजेश्रीने तोंडाला तर ऋतू
ऋतुजाने डोक्याला हात लावलेला असतो आणि काकू अवाक झालेली असते. घाबरतच राजश्री म्हणते की राणी तुला काही होणार नाही. तर राघव म्हणतो की मधू डोळे उघड. मधूचे तोंड हलवत राघव म्हणत असतो की मधू डोळे उघड, डोळे उघड. तर आता राघव म्हणतो की कोणीतरी प्लीज पाणी आणा. आणि तेवढ्यात पोलिसांच्या गाडीच्या सायरनचा आवाज ऐकू येतो. तर सगळेजण आता समोर बघू लागतात. तर सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो. घाबरतच राघव आता मधूला म्हणतो की मधू डोळे उघड. तर राजश्री म्हणते की राणी तुला बरं वाटत नाहीये का. आणि तेवढ्यात आता डॉक्टरची गाडी आलेली असते आणि पटकन डॉक्टर तिथे येतात आणि मधूचा हात धरतात. तर राघव म्हणतो की डॉक्टर मधूने आत्महत्या करायचा प्रयत्न केला, प्लीज तिला तपासा. तर आता डॉक्टरने मधूचा हात धरून मधूची नाडी तपासलेली असते. तेव्हा आता डॉक्टर हे राजश्री राघव काकूकडे बघतात. तर राजश्री घाबरतच म्हणते की डॉक्टर राणीला काही होणार तर नाही ना. तेव्हा आता राघव मधूला म्हणत असतो की मधू डोळे उघड, तुला काहीही होणार नाही. तर डॉक्टर मधूचा हात सोडून जागेवर उठून उभा राहतात आणि त्या सगळ्यांकडे बघत म्हणतात की आय एम सॉरी, सी इज नो मोर. तर ते ऐकून राघवला मोठा धक्का बसलेला असतो. आणि आता ते ऐकून काकूच्या काळजाचा आता ठोका चुकलेला असतो. तर राजश्री ऋतुजा आणि रेश्माच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. डॉक्टरच्या त्या एकाच वाक्याने सगळं काही संपून गेलेलं असतं आणि मधू हे जग सोडून गेलेली असते. आणि तेवढ्यात आता डॉक्टरच्या त्या लोकांनी गाडी आणलेली असते आणि कॉटवरती आता ते लोक मधूला ठेवण्यासाठी कॉट खाली ठेवतात. तर राघव त्या कॉटकडे बघतो आणि आता मधूला त्या कॉटवरती ठेवून ॲम्ब्युलन्समध्ये ते 2 कर्मचारी मधूला घेऊन जाऊ लागतात. तर त्याच वेळेस मधू, राजश्री, काकू, रेश्मा सगळेजण आता मधूकडे बघत असतात. राघव आता फक्त मधूकडे बघत असतो. तर घाबरलेली राजश्री डोक्याला हात लावत म्हणते की हे काय होऊन बसलं. अगं बाई असे म्हणत सगळेजण आता मधूकडे बघतात. तेव्हा आता ते बघून काकू म्हणते की राणी एवढा टोकाचा निर्णय घेईल असं कधीच वाटलं नव्हतं. तर आता राजश्री घाबरत म्हणते माझं चुकलं, मी राणीला राघवच्या असं रूममध्ये जाऊच द्यायला नको होतं. आणि आता राजश्री खूप घाबरलेली असते आणि विचार करत आता राजश्री काकूला म्हणते की वहिनी आपल्या राघवला तर काही होणार नाही ना. तेव्हा आता काकू म्हणते की राजश्री तू काही काळजी करू नकोस. आणि आता रेश्माला काकू राजश्रीला आतमध्ये नेण्यासाठी सांगते. पटकन आता ऋतुजा आणि रेश्मा राजश्रीला आतमध्ये घेऊन जातात. राघव आता फक्त एकटक नजरेने मधूकडेच बघत असतो. तर आता राघवच्या खांद्यावर हात ठेवून काकू म्हणते की राघव उठ. आणि आता राघव हा उठून उभा राहतो. राघवला देखील मोठा धक्का बसलेला असतो. आणि आता राघवचा हात धरून काकू सुद्धा राघवला आतमध्ये घेऊन जाते आणि राघवला सोफ्यावर बसवत काकूने आता राघवला पाणी प्यायला दिलेले असते. राघव फक्त आता मधूचाच विचार करत असतो. राघवच्या डोळ्यासमोर फक्त आता मधू असते. तेवढ्यात आता पाणी पिऊन झाल्यानंतर सिंधू आणि ऋतुराज तिथे येतात. ते सगळे असे चिंताग्रस्त बसलेले बघून सिंधू म्हणते काय झालं, मला असं इतक्या घाईने का बोलावून घेतलं तुम्ही. सगळेजण आता एकमेकांकडे बघत असतात. तर ऋतुराज आता ऋतुजाला खुणावतो आणि म्हणतो काय झालं. कुणी काहीच बोलत नसते, फक्त सगळेजण एकमेकांकडे बघत असतात. ते बघून आता सिंधू म्हणते की कुणी काही बोलणार आहे का, नेमकं झालंय तरी काय. आणि आता इकडे राणीची आई ही तिच्या भावाकडे आलेली असते आणि सिंधूचा फोटो दाखवत आता राणीची आई म्हणते की दादा ही जर असेल ना तर आपण काही करणार नाही आणि काहीतरी कर दादा. तर आता राणीची आई आता तिच्या भावाला सिंधूचं सगळं काही सांगत असते. तर आता राणीची आई तिच्या भावाला सिंधूचा फोटो दाखवते आणि आता लगेच तो वकील असतो आणि वकिली पेशाने राणीच्या आईचा भाऊ आता लगेचच आता रत्नपारख्यांच्या घरी येतो आणि आता सगळ्यांच्या समोर येत लगेचच राणीचा भाऊ म्हणतो की मधूला मारण्याच्या आरोपाखाली आम्ही तुम्हाला अटक करत आहोत. आणि ते ऐकून राघवला देखील मोठा धक्का बसलेला असतो. मधूच्या आत्महत्याला जबाबदार म्हणून आम्ही तुम्हाला अटक करत आहोत हे बोलताच आता राघवच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. आणि लगेच इन्स्पेक्टर हे राघवला वेड्या घालण्यासाठी पुढे येतात. तर तेवढ्यात पाठीमागून सिंधू तिथे म्हणते की एक मिनिट इन्स्पेक्टर, तुम्ही त्यांना अटक करू शकत नाही. तेव्हा आता मधूचा मामा आणि सगळेजण आता सिंधूकडे बघू लागतात.
आणि आता सिंधूने राघवला अटक होण्यापासून थांबवलेलं असतं आणि सगळेजण आता सिंधूकडे बघत असतात. तर आता सिंधू ही राघवला कशी सोडवते आणि मधूच्या आत्महत्येला आता सिंधू कुणाला जबाबदार धरणार आणि राघवची सुटका करून राघव सिंधू कसे एकत्र येणार हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.